जय हिंद मित्रांनो, व्हिडिओ करायचा मुद्दा असा आहे की परवा आमच्या रिलेटिव्हने एक मला ई चलन नावाची लिंक पाठवली. त्या लिंकवर रिलेटिव्ह असल्यामुळे मी पण विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर मी त्या लिंकवर क्लिक करून ओपन केलं आणि सेटिंगमध्ये जाऊन इन्स्टॉलही केलं. 2 ते 5 सेकंदासाठी माझा मोबाईलही हॅक झाला. मोबाईल हॅक झाल्यानंतर 2 ते 3 दिवसानं माझं व्हॉट्सअप हॅक झालं. बँकेचा OTP वगैरे आला, पण मी कोणताही OTP कुठेही शेअर केला नाही, कारण हे हॅकचा प्रकार असू शकतो. हे मला मोबाईल हॅक झाल्यानंतर समजलं. व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपचा ॲक्सेस हा दुसरंच कोणीतरी चालवून ती लिंक माझ्या पर्सनली जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांनाही शेअर झाला आणि ग्रुपलाही शेअर झाला. तर ती लिंक वगैरे आल्यानंतर कोणीही त्या लिंकला ओपन करून इन्स्टॉल वगैरे करू नका, किंवा तुमचे पैसे जाण्याचे आणि तुमची पर्सनल माहिती ही तुमची लिंक होण्याची शक्यता आहे. माझ्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. तरी मी सायबरला कॉल वगैरे करून मी माहिती दिलेली आहे. तुम्हीही अशा कोणत्याही प्रकारची लिंक ओपन करू नका. आणि ते मॅशो, ई चलन अशा भरपूर लिंक वगैरे APK फाईल येतात. कृपया अशी कोणतीही फाईल ओपन करू नका. आणि तसं काही घडल्यास तर 1930ला म्हणजे सायबरला कॉल करून यावर तुम्ही माहिती विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.